अमळनेर रोड लगत हातेड खुर्द शिवारातील चक्क बर्डी परिसरात शेजारी असलेल्या एका खासगी शेतात कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं 3 वर्ष करारावर शेती घेतली असून त्या जागेवर मायकॉन कंपनीच्या जागेत मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज साठा आढळून आल्यानं महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। वाळू, खड्डी, डस्ट, अर्धा पवना कस यांसारख्या गौण खनिजांचा मोठा साठा या ठिकाणी असल्याचा प्रत्यक्ष पंचनाम्यातून समोर आलाय। या प्रकरणाची चर्चा आता संपूर्ण परिसरात रंगू लागली आहे। विश्वासार्ह माहितीनुसार तक्रारदार यांनी दिनांक 1 जून 2026 रोजी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून तलाठी हातेड खुर्द यांच्या समवेत सदर साठ्याचा पंचनामा केला। त्यामुळे प्रशासनाला या प्रकारची पूर्ण कल्पना असल्याचं स्पष्ट होत आहे। मात्र पंचनामा झाल्यानंतर पुढे काय कारवाई झाली, संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली का, गौण खनिज जप्त करण्यात आलं का, याबाबत अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही। विशेष म्हणजे वृत्तांकनासाठी पंचनाम्याची प्रत मागवण्यात आली असता ती तहसील कार्यालय चोपडा येथून मिळेल असं सांगण्यात आलं। त्यानुसार संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र वारंवार फोन करूनही अधिकाऱ्याने प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे या प्रकरणातील माहिती जाणीवपूर्वक दडवली जाते का असा प्रश्न उपस्थित होतोय। स्थानिक नागरिकांच्या मते जर अवैध गौण खनिज साठा प्रत्यक्ष पंचनाम्यात आढळून आला असेल तर त्यावर तात्काळ महसूल कारवाई होणं अपेक्षित होतं। मात्र पंचनामा झाल्यानंतरही प्रशासनाकडून मौन बाळगलं जात असल्यानं संशयाचं वातावरण अधिक गडद होतंय। कारवाई झाली असेल तर तिची माहिती सार्वजनिक का केली जात नाहीये, दंड आकारला असेल तर तो किती, संबंधित जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल झालेत का, असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत। दरम्यान या प्रकरणात पडद्यामागे काही आर्थिक व्यवहार किंवा दबावाचं राजकारण सुरू आहे का अशी चर्चा देखील सुरू आहे। प्रशासनाच्या शांत भूमिकेमुळे संशयाला आणखीन खतपाणी मिळतंय। महसूल विभागानं या प्रकरणात तातडीनं अधिकृत खुलासा करून पंचनाम्याची प्रत, कारवाईचा तपशील, जप्तीची माहिती आणि दंडाची रक्कम जाहीर करावी अशी मागणी आता जोर धरते। अन्यथा अवैध गौण खनिज प्रकरणात प्रशासनाच्या भूमिकेवर कायमस्वरूपी प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आता नाकारता येत नाहीये। आता सर्वांचं लक्ष तहसील प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागलं असून अवैध गौण खनिज साठ्याविरोधात खरोखरच कठोर कारवाई होते की हे प्रकरण ही कागदोपत्रीच राहत आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी देवेंद्र पांडुरंग सोनवणे काल संध्याकाळी 5 वाजता माझ्या शेतात आलो असता मला इथे रेतीसाठी कमी कमी 2 ते 2.5 हजार ब्रास आढळून आला, पण 5 ते 10 हजार ब्रास खडी आणि बंकर, JCB सगळं आढळून आलं। मी त्या अनुषंगाने माझे तहसीलदार चोपडा यांना तक्रार केली, पण त्यांनी माझ्या तक्रारीची दाद घेतली नाही व फोनही उचलला नाही। त्या अनुषंगाने मी परत प्रांत साहेबांना फोन केला, प्रांत साहेबांनी फोन उचलला, कलेक्टर साहेबांना फोन केला, कलेक्टर साहेबांनी पण लोकेशन मागितलं आणि त्याच्याप्रमाणे पुढे कारवाई सुरू झाली आहे। तहसीलदार साहेब हे कोणालाच भीत नाही आणि कोणालाच असं दाद घालत नाही, त्याच्यामुळे तालुक्यात फार घाण अवस्था आहे। कोणतेही वरिष्ठ अधिकारी इथपर्यंत पोहोचले नाही का? नाही, फक्त तलाठी हे आलेले आहेत कालपासून। त्यांनी पंचनामा केला? किती ब्रासचा पंचनामा केला त्यांनी? फक्त 750 ब्रासचा पंचनामा केलेला आहे। मी त्यांना सांगतोय की साहेब हे 2000 ब्रास रेती आहे, 10,000 ब्रास खडी आहे, पण ते ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसल्यामुळे माझा नाईलाज झाला आणि आता मी वरिष्ठांकडे परत तक्रार करणार आहे। मी हातेड खुर्द तालुका चोपडा येथील तलाठी आहे। काल तक्रारदार यांनी माननीय जिल्हाधिकारी जळगाव महोदय यांच्याकडे तक्रार केल्यानंतर या ठिकाणी हातेड खुर्द येथील गट नंबर 556 मध्ये अवैध गौण खनिज साठा केलेला आहे अशी तक्रार झाल्यानंतर मला वरिष्ठांच्या आदेशाने मी या ठिकाणी आज पंचनामा करायला आलेलो होतो। यानुसार जे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या सर्व गोष्टींचा आपण गौण खनिज पंचनामा या ठिकाणी तहसील कार्यालयात मी सादर करीत आहे। एकूण किती ब्रासचा पंचनामा केला आहे? या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टीत सर, त्यामध्ये अर्धा इंची खडी आहे, पावणा इंचीची खडी आहे, डस्टचा ढीग आहे, त्यानंतर वाळू वेगळी आहे। या प्रत्येक गोष्टीचा नुसत्या वाळूचा किती पंचनामा केलेला आहे? तो आदमासे आपण 800 ब्रासचा पंचनामा या ठिकाणी केलेला आहे। इथं जवळपास 2.5 ते 3,000 ब्रास आता समोर दिसते, त्याच्यानंतर फक्त एवढा कमी पंचनामा करण्यामागचं कारण काय? नाही, विषय असा आहे सर, आपण पंचनामा करणारे मी एक ग्रामीण स्तरावरचा अधिकारी आहे, पण माझ्याकडे टेक्निकल असं कोणतंच नॉलेज नाही। एक आपण आदमासे म्हणून हा पंचनामा केलेला आहे। यात कमी जास्त तफावत येऊ शकते टेक्निकली दृष्ट्या केल्यानंतर। आपलं नाव? मी स्वप्नील कुलकर्णी, तलाठी हात। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड, चोपडा, जळगाव।